जातीवाद करणारे या शिवसेना भाजप सरकारचं करायचं काय? चर्मकार समाजासोबत जातीवाद करणारे या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? चर्मकार समाजाच्या मागण्या मान्य चर्मकार समाजाला लावलेल्या जातघाती रद्द ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द चर्मकार समाजाला संत रोहिदास महामंडळातून कर्ज तात्काळ वाटप संत रोहिदास महामंडळातून कर्ज वाटप चर्मकार समाजाच्या मागण्या मान्य चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या एकनाथ शिंदेचं करायचं काय? चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या शिवसेना भाजप सरकारचं करायचं काय? चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं करायचं काय? चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? शिंदेचं करायचं काय? फडणवीसचं करायचं काय? मागे सरका करायचं काय? सरकारचं करायचं काय? एकनाथ शिंदेचं करायचं काय? चर्मकार समाजासोबत जातीवाद करणारे एकनाथ शिंदेचं करायचं काय? चर्मकार समाजासोबत जातीवाद करणारे या भाजप शिवसेना सरकारचं करायचं काय? एकनाथ शिंदे मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद भाजप शिवसेना सरकार बरोबर आहे सर भाई खाली यस म्हणावाला फक्त रेडी कॅमेरे ओके ओके रेडी काय तुमचा आक्रोश दिसून आला यावेळेस तुम्ही आता सुद्धा मारणार मुख्यमंत्री काय मुख्य मागण्या तुमच्या? सर्वप्रथम मी या चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या शिवसेना भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो। या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा मी जाहीर चर्मकार समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो। ज्या संत रोहिदास महामंडळामध्ये अनेक दिवसापासून आमचे कर्ज प्रकरण प्रलंबित आहे, त्या कर्ज प्रकरणाला अजून कर्ज वाटप झालेलं नाही आहे, हे आमची मागणी आहे। त्याच्यानंतर संत रोहिदास महाराजाच्या जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्याच्यानंतर संत रोहिदास चर्मकार समाजासाठी एक अध्ययन केंद्र सुरू झालं पाहिजे औरंगाबाद महाराष्ट्र लेवलचं, ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर चर्मकार समाजाला ज्या जाचकाठी लावण्यात आलेल्या आहे, ज्या हिटलरशाही ज्या जाचकाठी लावण्यात आलेल्या आहे कर्ज मिळण्यासाठी, जामीनदाराची अट रद्द झाली पाहिजे, हमी पत्र वगैरे या जाचकाठी रद्द झाल्या पाहिजे। ज्या मुद्रा लोनच्या धर्तीवर जे लोन दिलं जातं त्या धर्तीवर संत रोहिदास महामंडळातून लोन दिलं पाहिजे आणि संत रोहिदास महामंडळाचं स्मारक एक तयार झालं पाहिजे, ही आमची शासनाकडे मागणी आहे। आणि चर्मकार समाज मुंबईच्या कार्यालयात जातो, प्रत्येक कार्यालयामध्ये संत रोहिदास महामंडळाच्या कार्यालयात जातो, ते महामंडळ आमच्यासाठी आहे, ते महामंडळ आमच्या समाजासाठी आहे। तिथले जे ब्रिक्स इंडिया कंपनीचे कर्मचारी आहे ते चर्मकार समाजाला असभ्य वागणूक देतात, पोलिसांच्या धमक्या देतात, पोलिसांवर कारवाई करण्याचे नेहमीच धमक्या देतात। ते ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द झाली पाहिजे आणि हे धमक्या देणारे जे कर्मचारी आहे हे निलंबित झाले पाहिजे आणि तात्काळ जेवढे कर्ज प्रकरण मुंबईला प्रलंबित आहे त्या सर्व प्रकरणांना ताबडतोब कर्ज मंजुरी आणि कर्ज वाटप या सरकारनं दिलं पाहिजे। पण तुम्ही तुमच्या आदेशाहून हे कर्मचारी हे करतात मला असं म्हणायचं का? 100% हा कर्मचारी जे आहे, ब्रिक्स इंडिया जरी कंपनी खासगी असली तरी ब्रिक्स इंडिया कंपनीला शासनानं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। जे सरकार त्यांना आमच्या चर्मकार समाजावर गुन्हे दाखल करायला लावत आहे आणि जे शासनाच्या आदेशानुसार हे कंपनीचे कर्मचारी आमच्या चर्मकार समाजावर अन्याय अत्याचार करतात, असभ्य वागणूक करतात आणि पोलिसांच्या धमक्या देतात। बरं, हे तुझं समाधान जर या उपोषणाला उत्तर नाही मिळालं तुम्हाला तर पुढची दिशा कशी असेल? हे बघा, आमचं समाधान जोपर्यंत होत नाही, आमच्या सकल चर्मकार समाजाच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण चालूच राहणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही। उपोषण मागे घेतलं जरी नाही तर आता ही फक्त सुरुवात आहे। महाराष्ट्रभर हा आंदोलन चर्मकार समाज पेटलेला आहे, यापुढे महाराष्ट्रभर आंदोलन होईल आणि या जातीवादी सरकारला, जातीवादी हे जे
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत बाकीचे अनेक महामंडळं येतात. बाकीच्या महामंडळाला कुठल्याही जाचकाठी नाहीये, त्या समाजाला कुठलाही त्रास नाहीये. मग आमच्या चर्मकार समाजासोबतच अन्याय का? आम्हाला जाचकाठी का? संत रोहिदास महामंडळ मध्ये जाचकाठी का? चर्मकार समाजावर अन्याय का? दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहे, त्यांनी या विषयामध्ये दखल घेतली पाहिजे आणि स्वतः ते जातीवाद करताय असं चर्मकार समाजाच्या वतीनं आमचं सांगणं आहे. काय शुभ नाव आपलं? राम भगोरे, सकल चर्मकार समाज, औरंगाबाद.